लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट समोर आली आहे। आता पोस्टात खाते असेल तर त्या लाडक्या बहिणींना आता 9,000 रुपये मिळणार आहेत। अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी अपडेट समोर आली आहे। तर ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत, कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, व्यवस्थित समजून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि पोस्टात खातं असलेल्या लाडक्या बहिणींना 9,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत, चला याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की लाडकी बहीण ही योजना जुलै 2024 पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे। या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपयाचे अनुदान हे डायरेक्ट जमा केले जाते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2,30,00,000 महिलांना या योजनेचा लाभ हा मिळालेला आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती 5 महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत, म्हणजे 7,500 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती या योजनेअंतर्गत जमा करण्यात आले आहेत। परंतु मित्रांनो, ज्या माता भगिनींना अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळाला नाही, अशा महिलांसाठी खूप मोठी बातमी समोर येत आहे। त्यांना आता त्यांचे पैसे घेण्यासाठी एक महत्त्वाचे काम करण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आले आहे, तरच त्यांना आता पैसे मिळणार आहेत, नाहीतर आता देखील त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। तसेच त्यांनी जर हे काम पूर्ण केले तर त्यांना आता 3,000 रुपये नाही, 4,500 रुपये सुद्धा नाही, तर त्यांना आता डायरेक्ट 9,000 रुपये मिळणार आहेत। परंतु त्यासाठी त्यांना आता एक महत्त्वाचे जे काही काम आहे ते करावे लागणार आहे। ते काम खूपच सोपे आहे, एका दिवसात होईल, पण महिलांनी ते काम करणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी 9,000 रुपये मिळणार आहेत। हे 9,000 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत, ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत आणि ते करण्यासाठी आणि ते पैसे घेण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते काम करावे लागणार आहे, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये लगेचच जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले आहेत, म्हणजे ज्या महिलांना अगोदर 7,500 रुपये मिळालेले आहेत, त्यांना देखील खुशखबर आहे। आता त्यांना देखील 1,500 रुपये मिळणार आहेत आणि त्यांना कोणतेही काम करण्याची गरज नाहीये। त्यांना कुठलेही काम न करता त्यांना 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया देखील मिळाला नाही, तर त्या महिलांना एक अतिशय महत्त्वाचे असे काम करण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आले आहे आणि त्या महिलांनी ते काम केल्यानंतर त्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावरती 9,000 रुपये जमा होणार आहेत। तर ज्या महिलांना अजून 1 रुपया देखील लाडकी बहीण योजनेचा मिळाला नाही, आता त्यांना ते पैसे घेण्यासाठी नेमके काय काम करावे लागणार आहे आणि त्यांना ते काम केल्यानंतर पैसे किती दिवसांनी मिळणार आहेत आणि अगोदर ज्या महिलांना 7,500 रुपये मिळालेले आहेत, तर त्या महिलांना आता 1,500 रुपये कधी मिळणार आहेत, चला याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। 7,500 रुपये आतापर्यंत महिलांना मिळाले आहेत। 7,500 रुपये या ठिकाणी 2,30,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। राज्यातून या योजनेला महिलांकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे आणि ही योजना पुढे देखील अशी सुरू राहावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा देखील आहे। परंतु मित्रांनो, असे असले तरी देखील लाखो महिलांना अजूनही या योजनेचा लाभ हा मिळाला नाही। यामध्ये अशा देखील महिला आहेत की ज्यांनी जुलै महिन्यामध्येच म्हणजे सुरुवातीलाच अर्ज केले आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले, परंतु अजून देखील त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक सुद्धा हप्ता मिळाला नाही। आणि तसे पाहिले तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 हप्ते हे महिलांना मिळाले आहेत, परंतु या ज्या काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत 1 हप्ता देखील मिळालेला नाहीये आणि विशेष म्हणजे त्यांचा अर्ज हा जुलै महिन्यातच अप्रूव्ह झालेला आहे, तरी देखील अशा महिलांना हे समजत नाहीये। परंतु तरी देखील आमच्या बँक खात्यावरती अजूनही 1 रुपया देखील का आला नाही आणि बऱ्याचशा महिलांकडून याबाबत कमेंट्स देखील येत आहेत की आम्हाला अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळालेला नाहीये। अशा लाखो महिलांच्या कमेंट्स आपल्या व्हिडिओवरती येत असतात। तर मित्रांनो, आता ज्या महिलांचे अर्ज हे जुलैमध्ये मंजूर झाले आहेत, ऑगस्टमध्ये मंजूर झाले आहेत, परंतु तरी देखील त्यांना पैसे का आले नाहीत, तर याचे फक्त 2 आणि 2च कारण असू शकतात मित्रांनो। आणि त्यापैकी पहिले म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत अजूनही लिंक नाहीये। होय मित्रांनो, तुम्ही म्हणाल की असे होऊच शकत नाही, आम्ही तर बँकेत जाऊन KYC केली, फॉर्म सुद्धा भरला आणि नंतर पुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेतले। तर होय, हे तुमचे अगदी 100% खरे आहे। परंतु मित्रांनो, बँकेत लोड असल्या कारणाने, कारण की आता सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही महिलांचे पैसे जमा होत आहेत, त्या महिला देखील आता त्यांचे पैसे घेण्यासाठी बँकेत गर्दी करत होते। ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नाहीये, अशी 1-2 महिला नसून
लाखो महिला अशा होत्या की ज्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नव्हते आणि महिलांनी ते काम करण्यासाठी एकच बँकेत गर्दी केली. त्यामुळे बँकांनी काय केले तर त्यांच्याकडून सगळे काही प्रोसेस करून घेतली, त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्यांचे KYC करून घेतल्या. परंतु तो जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तिथं पेंडिंगमध्येच ठेवला, कारण की गर्दी असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांना ऑन दी स्पॉट म्हणजे जागेवरती कुठलेही काम लगेच करता आले नाही आणि त्यांनी ते फॉर्म भरून भरून एका साईडला साठवून ठेवले. असे बरेचसे लाखो फॉर्म त्या ठिकाणी एकत्र झाले. त्यामुळे या ठिकाणी ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्यांचे बँक खाते हे उशिराने या ठिकाणी लिंक झाले असेल किंवा अजूनही झालेले नसेल. कारण की जर तुमचा अर्ज मंजूर आहे, तुम्हाला अजून पैसे आले नाहीत, विशेष म्हणजे तुमचा अर्ज जुलै ऑगस्टमध्ये मंजूर झाला असेल आणि तरी देखील जर तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याचे फक्त हे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसणे. तर ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी हे एक महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे की तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत अजूनपर्यंत लिंक झालेले आहे की नाही हा स्टेटस चेक करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच जर समजा तुमचा बँकेत इतर कुठला प्रॉब्लेम असेल, तुमचे काही लोनचं प्रॉब्लेम असेल, तुमचे खाते बंद झाले असेल किंवा तुमचे जॉईंट खाते असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे तुमचे बँक खात्याला या ठिकाणी पैसे घेण्यासाठी किंवा काही व्यवहार करण्यासाठी जर या ठिकाणी तुम्हाला अडचणीही येत असेल तर मात्र याच्यावरती 100% सोल्युशन म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोस्ट बँकेत आपले खाते हे ओपन करून घ्यायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचे बँक खाते पोस्टात ओपन कराल त्याच दिवशी तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक होईल आणि ते लिंक झाल्यानंतर तुमचे आतापर्यंतचे जेवढे पण हप्ते आहेत, म्हणजेच अगोदर जे काही महिलांना 5 हप्ते या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत म्हणजे 7,500 रुपये, ते हप्ते देखील तुम्हाला मिळतील. तसेच आता डिसेंबरमधला जो काही हप्ता आहे 1,500 रुपये तो देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. असे एकूण जर पोस्टात तुमचे खाते खोलले तर तुम्हाला डायरेक्ट 9,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे अगोदरची बँक जर तुमची लिंक होत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर याच्यावरती सरळ एकच उपाय आहे, तो म्हणजे डायरेक्ट तुम्ही आता पोस्ट पेमेंट बँकेत आपले खाते हे उघडून घ्यायचं आहे. आता सध्या तर लाडकी बहीण योजना ही बंदच आहे, कारण की आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही राज्यामध्ये लागू झालेली आहे. त्यामुळे आता सध्या तुम्हाला तर पैसे मिळणार नाहीत, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी 6वा हप्ता देण्याबाबतची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला तुमचे राहिलेले मागचे हप्ते देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सरळ एक पोस्टात खाते ओपन करून घ्या आणि त्याच ठिकाणी तुमचे सर्व पैसे तुम्हाला नेहमी मिळत राहतील. आणि आता डिसेंबर महिन्याचा हप्ता पकडून तुम्हाला डायरेक्ट 9,000 रुपये पोस्टाच्या खात्यात तुम्हाला जमा होतील. तसेच ज्या महिलांना अगोदर 7,500 रुपये मिळालेले आहेत त्यांना देखील डिसेंबर महिन्यामध्ये 1,500 रुपये हे मिळणार आहेत, कारण की 6व्या हप्त्याची घोषणा शासनाकडून अगोदरच करण्यात आलेली आहे की डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला 6वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना 5 हप्ते मागचे आणि डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता असे एकूण 6 हप्त्यांचे 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. परंतु त्यासाठी तुमच्या बँकेचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पोस्टात खाते उघडून घेणे हे महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते पैसे मिळतील. तसेच ज्या महिलांना अगोदर 7,500 रुपये मिळालेले आहेत त्यांना तर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा कन्फर्म मिळणार आहे आणि तो घेण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे काम करण्याची आवश्यकता नाही.